नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध भागामध्ये भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे पिकाची जी नुकसानी आहे ते भरपूर नुकसान झालेले आहे। आणि राज्यातील विविध जिल्हे आहेत ज्यामध्ये जून आणि ऑगस्ट ह्या दोन्ही कालावधीमध्ये जे काय अतिवृष्टी किंवा पूरवृष्टी झालेली आहे, जे परिस्थिती आहे, ह्यामुळे जी काही पिके आहेत ह्याची नुकसानकी झाल्यामुळे बाधितांना मदत करण्यासाठी 23 सप्टेंबर 2025 हे शासन निर्णय आहे। या शासन निर्णयानुसार तुमचा कोणता जिल्हा आहे हे पहा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये नुकसान काय झालेलं आहे का पिकांचं, त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्यासाठी कोणता निधी आहे आणि तुम्हाला जे काही पैसे आहेत हे नुकसान भरपाईचे पैसे कसे मिळणार आहेत ह्याबाबतची सगळी माहिती सांगणारा हा संपूर्ण शासन निर्णय आहे, जो 23 सप्टेंबर 2025ला पब्लिश झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा। तुम्ही इथं प्रस्तावनेमध्येच पाहू शकता की अतिवृष्टी असू द्या, पूर, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास या ठिकाणी जे अनुदान दिले जातं त्याला इनपुट सबसिडी असं म्हटलं जातं। आता काही या गोष्टी सांगण्याची गरज नाही तुम्हाला, पण या शासन निर्णयानुसार जून ते ऑगस्ट ह्यापर्यंत म्हणजे जो काही हा कालावधी आहे यापर्यंत राज्यात जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी जो काही निधी आहे तो निधी या ठिकाणी मंजूर झाला आहे। तुम्ही निधी इथं पाहू शकता, 1,339,49,25,000 एवढा निधी वितरित करण्याबाबतची जी काही मान्यता आहे ती शासन मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आणि जो काही हा सगळा निधी आहे, हा सगळा निधी फक्त अतिवृष्टी आणि पूर ह्या दोन्ही कारणासाठी जी काही नुकसान भरपाई झाली आहे ती नुकसान भरपाई देण्यासाठीच हा निधी संपूर्ण वापरला जाणार आहे। आता इथं तुम्ही GR मध्येच पाहू शकता की जी काही तुमची नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई डेबिट पोर्टलद्वारे या ठिकाणी लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जो काही निधी आहे तो निधी वितरित करण्यात यावा अशी संपूर्ण सूचना आणि याबाबत काळजीसुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आता तुम्ही इथं भरपूर सूचना आहेत, या तुमच्यासाठी नाही आहेत, जिल्हा अधिकारी किंवा जे काही विभाग आहेत त्या संबंधित या सूचना आहेत। तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जो काही निधी आहे तो निधी कोणता आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती आहे हा महत्त्वाचा पॉईंट आहे। पण त्या अगोदर एक बाब समजून घ्या की लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच DBTद्वारे तुमचा जो काही निधी आहे म्हणजेच नुकसान भरपाई आहे, तो नुकसान भरपाईचा जो काही निधी आहे तो निधी आल्याच्या नंतर जी काही यादी आहे म्हणजेच लिस्ट आहे, ही लिस्ट तुमची जी काही तुमचं झेडपीचं जे काय आहे ते पोर्टल म्हणजेच आता समजा सोलापूर असेल तर सोलापूरचं झेडपी सोलापूर टाकलं तर पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती म्हणजेच तुमचं जी काही जिल्हा आहे त्या जिल्ह्याची जी वेबसाईट आहे त्या पंचायत समितीच्या नाही आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती ह्याची जी लिस्ट आहे ती तिथंच मिळणार आहे। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यांसाठी म्हणजेच या ठिकाणी संपूर्ण जिल्हे नाहीत, विभाग आहेत, त्या विभागामध्ये निधी जो आहे तो वितरित केले गेलेला आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता अमरावती विभाग आहे, यामध्ये हे सगळे जिल्हे आहेत, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा वगैरे ही सगळं आहेत। आणि बघा इथं जुलै ऑगस्ट आणि जुलै ते ऑगस्ट हा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या जिल्ह्यांना आणि या अमरावती विभागातील जिल्ह्यांना या ठिकाणी जो काही दिनांक आहे म्हणजेच 17/9/2025चा हा प्रस्ताव आहे या दिनांकापर्यंतची, तर जो काही निधी आहे किंवा जे काही त्या शेतकऱ्यांचं हेक्टर आहे त्याच्यानुसार जो निधी आहे तो निधी या ठिकाणी मंजूर होत आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता संपूर्ण अमरावती विभागामध्ये या ठिकाणी एवढा निधी वितरित केला जाणार आहे। तर हे सगळे जिल्हे आहे, ह्या जिल्ह्यांमध्येच ह्या संपूर्ण निधी वितरित केला जाणार आहे। आणि शेतकऱ्याचं जे काही शेतकरी जे बाधित झालेले आहेत त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांची ही संख्या आहे आणि ह्याच्यानुसार म्हणजेच ह्या जिल्ह्यानुसार ही संख्या आहे। तुम्ही इथं तुमच्या जिल्ह्यानुसार पाहू शकता, इथं गोंदिया असू द्या, गडचिरोली, वर्धा, नागपूर, तर या ठिकाणी जून आणि ऑगस्ट इथंपर्यंत जे बाधित झालेले क्षेत्र आणि जो निधी आहे तो एकंदरीत नागपूरसाठी जो निधी आहे तो एवढा निधी या ठिकाणी आहे। यानंतर पुण्यामध्ये
तुम्ही इथं पाहू शकता कोल्हापूर हा जो भाग आहे आणि यामध्ये जे काही ग्रासलेले जे काही शेतकरी आहेत त्यांसाठी 1428.72 एवढा कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर झालेला आहे, हा पुणे विभागासाठी. यानंतर छत्रपती संभाजीनगर बघा, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव ऑगस्ट जुलै इथंपर्यंतचे सगळे बाधित झालेली तुम्ही संख्या इथं पाहू शकता. तर एवढी संख्या आहे. तर इथं बघा तुम्ही, हिंगोलीची एवढी आहे, बीडची ही आहे आणि लातूरची ही, धाराशिवची ही. सो आता इथं तुम्ही पाहू शकता की जो काय एकंदरीत छत्रपती संभाजीनगरसाठी निधी आहे तो एवढा आहे आणि जो काय हा निधी आहे तो फक्त या जिल्ह्यांपुरताच आणि या जिल्ह्यांमध्येच फक्त नुकसान भरपाईसाठीच दिला जाणार आहे आणि ह्याच्याबाबत संपूर्ण व्यवस्थितपणे निर्देशन दिलेले आहे या GR मध्ये. तुम्हाला इथं नाशिकमध्ये पण पाहू शकता एवढा निधी आहे. आणि जर तुम्हाला हा GR पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा चॅनलवरती याचा GR अपलोड होईल. सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तुम्ही तिथं जाऊन हा GR सुद्धा पाहू शकता.